प्रॅक्टिस सेटमध्ये हिस्टोग्राम कसा काढायचा हे आपण स्टडी केलेला आहे. हिस्टोग्राम काढताना आपण एक्स ॲक्सिसवर क्लासेस घ्यायचो आणि वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी घ्यायचो. आपले क्लासेस कंटिन्यू असायचे, त्याच्यामुळे आपण जे काही बार काढायचो ते एकमेकांना जॉईंट बार असायचे आणि त्यालाच आपण हिस्टोग्राम म्हणायचो. नाउ इन दिस प्रॅक्टिस सेट वी आर गोइंग टू स्टडी हाऊ टू ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायच्या दोन पद्धती असणार. एक मध्ये हिस्टोग्राम काढून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आणि दुसरी पद्धत फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा, जो तुम्ही आता बोर्डवर बघताय. दिस इज ओनली फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. लक्षात घ्या, हिस्टोग्राम दिला असताना फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणे इज व्हेरी इझी. मुळात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा काढला जातो एक्स ॲक्सिसवर क्लास मार्क आणि वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. जर हिस्टोग्राम दिलेला असेल आणि हिस्टोग्रामवर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचं असेल तर प्रत्येक बारचा किंवा प्रत्येक क्लासचा मिड पॉइंट घ्यायचा. ठीक आहे. किंवा बारचा मिड पॉइंट घ्यायचा आणि त्याला हायलाइट करायचं आणि सगळे पॉइंट्स हे असे पॉइंट्स येतात, हे सगळे पॉइंट्स जॉईन करायचे. देन इट फॉर्म द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, जो आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये पाहणारच आहोत. पण जर नुसता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचं असेल ना मुलांनो, तर तुम्हाला क्लास मार्क घ्यावे लागतात. लेट्स सी, इथे क्लासेस दिलेले आहेत 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70 अँड सो ऑन. प्रत्येक क्लासचा क्लास मार्क मी रेड पेनने हायलाइट केला, कारण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनमध्ये एक्स ॲक्सिसचे क्लास मार्क वापरले जातात. ठीक आहे. आणि वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी वापरली जाते. आपण सगळ्यात पहिल्यांदा ॲक्च्युली हा तुमचा टेक्स्टबुक मधला प्रॅक्टिस सेट 6.5 मधला क्वेश्चन आहे, जो मी इथे काढलेला आहे. मी स्केल वगैरे लिहिलेले नाही, तुम्ही बुकमध्ये ती रेफर करू शकता. पण एक्स ॲक्सिसवर मार्क्स दिलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ स्टुडंट्स आहे, जे आपण फ्रिक्वेन्सी म्हणून वापरणार आहोत. लक्षात घ्या. आता इथे जे आहेत, पहिला क्लास आहे 20 to 30, याचा क्लास मार्क आहे 25. याची फ्रिक्वेन्सी 0 आहे म्हणून आपण एक्स ॲक्सिसवर दाखवला, कारण वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणून हा पॉइंट एक्स ॲक्सिसवर येणार आहे. पुढचा क्लास आहे 30 to 40, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 35. मी जो पहिला पॉइंट इथे लोकेट केलेला आहे त्या दिस वन, त्याचा कोऑर्डिनेट्स, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मी लिहिलेले आहेत 35, 20. म्हणजे 30 to 40 हा क्लासचा क्लास मार्क आहे 35 आणि याची फ्रिक्वेन्सी आहे 20. नेक्स्ट क्लास पहा, नेक्स्ट क्लास आहे 40 to 50, ज्याचा क्लास मार्क आहे 45. ह्या 45 ज्यावेळेस होता त्यावेळेस फ्रिक्वेन्सी कन्सिडर केली 40, म्हणून ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट झाले 45, 40. 45 इज द एक्स कोऑर्डिनेट, y 40 इज द वाय कोऑर्डिनेट. सिमिलरली पुढचा क्लास आहे 50 to 60, क्लास मार्क आहे 55, त्याला कोरिलेटेड फ्रिक्वेन्सी आहे 50, म्हणून या पॉइंटचे कोऑर्डिनेट झाले, म्हणून या पॉइंटचे कोऑर्डिनेट झाले 55 आणि 50. ठीक आहे. ते जरा वरती गेलेत, आपण खाली प्रॉपरली लिहूयात. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे 55, 50. ठीक आहे. नेक्स्ट क्लास आहे तुमचा 60 to 70 आणि ह्या क्लासचा क्लास मार्क आहे 65, त्याची कोरिलेटेड फ्रिक्वेन्सी आहे 60. सो पॉइंट कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट इज 65, 60. ओके. नेक्स्ट वन, नेक्स्ट क्लास 70 to 80, क्लास मार्क आहे 75. ह्या क्लास मार्कशी रिलेटेड फ्रिक्वेन्सी आहे 35. लक्षात घ्या, 30 आणि 40 याच्या मधली 35 घेतली. इट इज नॉट अ ग्राफ पेपर, दॅट्स वाय आय हायलाइट दिस नंबर्स बाय रायटिंग रेड कलर. ओके. सो 75 आणि 35 दिस पॉइंट्स कोऑर्डिनेट्स. नेक्स्ट वन, नेक्स्ट क्लास आहे 80 to 90. 80 to 90 चा क्लास मार्क असणार 85 आणि त्याची कोरिलेटेड फ्रिक्वेन्सी आहे 15, विच इज इन बिटवीन 10 and 20. सो कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट इज 85, 15. आणि नेक्स्ट क्लास आहे 90 to 100, याची फ्रिक्वेन्सी 0 आहे. फ्रिक्वेन्सी 0 आहे म्हणजे वाय पॉइंटवरचा कुठलाच कोऑर्डिनेट नाही, वाय कोऑर्डिनेट आता 0 आहे. दॅट्स वाय दिस पॉइंट इज ऑन द एक्स ॲक्सिस. ओके. इफ यू ऑब्झर्व केअरफुली दिस 2 पॉइंट्स, म्हणजे ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट 25, 0 आणि ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट 95, 0 आर लाईज ऑन द एक्स ॲक्सिस. अँड अनदर वे वी कॅन से दॅट दिस 2 पॉइंट्स हॅज फ्रिक्वेन्सी 0. ओके. आता मी तुम्हाला ग्राफ समजून सांगितला, याचे रिलेटेड क्वेश्चन्स येतात, ते आपण स्टडी करूयात. नाउ लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट? मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट. आता पहा, हा जो ग्राफ आपण आता जो ड्रॉ केलेला दिसतोय तुम्हाला, हा ड्रॉ केलेला आहे क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी. पण तुम्हाला माहित आहे क्लास मार्क इज इन बिटवीन क्लास, दोन क्लासचा मिड पॉइंट वी कन्सिडर ॲज अ क्लास मार्क. मग तुम्हाला प्रश्न असा विचारला आहे विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट. लेट्स सी. आता सगळ्यात हायेस्ट पीक हा आहे, याचीच फ्रिक्वेन्सी जास्त आहे, याची फ्रिक्वेन्सी आहे 60. मग 60 इज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट. ओके. मग हा 60 आहे. लेट्स सी,
एक्स ॲक्सिसवर या. एक्स ॲक्सिसवर त्याचा कोरिलेटेड पॉईंट मिळाला 65. 65 इज द क्लास मार्क ऑफ 60 to 70. मग तुम्हाला क्लासच विचारला आहे. सो विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट? सो क्लास 60 to 70 हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट. लेट्स सी 60 to 70 ह्याचा क्लास मार्क इथून पहा. मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट येतात 60 बिकॉज युअर वाय ॲक्सिस शोज द स्टुडंट्स अँड एक्स ॲक्सिस शोज द मार्क्स. ओके, सो वी राईट हिअर class 60 to 70 has maximum number of student. ओके, सिंपल असतं ग्राफ रीडिंग. पण लक्षात घ्या काय काढायचं. नुसता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा असेल तर यू हॅव टू यूज क्लास मार्क. अँड इफ यू वॉन्ट टू ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विथ हिस्टोग्राम ॲट दॅट टाइम यू हॅव टू कन्सिडर ओनली क्लासेस, कंटिन्यू क्लासेस. ठीक आहे. सो लेट्स सी, राईट द क्लासेस हॅव्हिंग झिरो फ्रिक्वेन्सी. कुठल्या दोन क्लासेसची फ्रिक्वेन्सी झिरो आहे? जस्ट आपण 5 मिनिट्स पूर्वी पाहिलं होतं. 20 to 30 ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी झिरो आहे. 90 to 100 ह्या पण क्लासची फ्रिक्वेन्सी झिरो आहे. ओके, सो वी राईट हिअर क्लासेस 20 to 30 and 90 to 100 having zero frequency. ओके, पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट. परत एकदा रीड करूयात. व्हॉट इज द क्लास मार्क? क्लास मार्क शोधायचा आहे. क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट. अशा क्लासचा क्लास मार्क शोधा की त्या क्लासची फ्रिक्वेन्सी 50 स्टुडंट आहे. आता ही 50 फ्रिक्वेन्सी म्हणजे स्टुडंट, 50 स्टुडंट म्हणजे तुम्हाला वाय ॲक्सिस घ्यावा लागेल. वाय ॲक्सिसचा 50 हॉरिझॉन्टली जा. ह्या याला 50 ला काय 55 खाली या. 55 इज द क्लास मार्क ऑफ क्लास 50 to 60 म्हणजे 50 to 60 ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 50. ओके, सो वी राईट हिअर द क्लास मार्क ऑफ क्लास having frequency 50 is the class mark of class having frequency 50 is 55 is class mark. हाच आपल्याला शोधायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट्स ऑफ द क्लास whose class mark is 85. पहा काय लिहायचंय तुम्हाला इथे. राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट. लोअर लिमिट लिहायचंय आणि अप्पर लिमिट लिहायचंय अशा क्लासचं की ज्याचा क्लास मार्क 85 आहे. ह्यासाठीच मी तुम्हाला क्लास मार्क रेड कलरने हायलाइट केले. आता 85 क्लास मार्क इथे आहे. हा कुठल्या क्लासचा आहे? 80 to 90. 80 इज द लोअर लिमिट while 90 इज द अप्पर लिमिट. सो वी राईट हिअर लोअर लिमिट इज 80 and upper limit is 90. ठीक आहे. लोअर लिमिट 80 आहे, अप्पर लिमिट 90 आहे आणि हा क्लासचा क्लास मार्क 85 आहे. ठीक आहे. पुढचं पहा, हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90. क्लास सांगितलाय क्लास 80 to 90. ह्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत? आता तुम्हाला माहिती आहे स्टुडंट कुठे शो दॅट केले? स्टुडंट शो दॅट केलेत वाय ॲक्सिसवर. म्हणजे वाय कोऑर्डिनेट तुम्हाला लिहायचा आहे. तर पहा 80 to 90 ह्या क्लासचा क्लास मार्क आहे 85. 85 कोऑर्डिनेट असलेला पॉइंट आहे हा. ह्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट आहे 15. तो 15 इज लोकेटेड ऑन द वाय ॲक्सिस. सो ऑन द वाय ॲक्सिस देयर इज द नंबर ऑफ स्टुडंट्स. देअरफॉर हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90. Therefore 15 students are in the class 80 to 90. ठीक आहे. मी परत एकदा रिपीट करते. नुसता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा असेल तर तुम्हाला क्लास मार्क एक्स ॲक्सिसवर घ्यावे लागतात. लक्षात घ्या, तुम्हाला जर कन्फ्युजिंग वाटत असेल ना, आता मी इथे कसं केलं असं करा तुम्ही. ठीक आहे. क्लासेस लिहा आणि क्लासेसच्या मधला पॉईंट क्लास मार्क म्हणून वापरा किंवा डायरेक्ट तुम्ही एक्स ॲक्सिसवर क्लास मार्क घेतला तरी चालेल. आणि जर हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन एकत्र काढायला आला तर इट्स व्हेरी सिंपल. आपण पुढचं एक्झाम्पल तेच पाहूयात. आता आपण प्रॅक्टिस सेट 6.5 मधलं फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं ज्याच्यामध्ये ऑलरेडी पॉलिगॉन काढून दिला होता आपल्याला आणि आपण त्याच्यावरच्या क्वेश्चनची आन्सर दिली. इफ यू ऑब्झर्व दिस पॉलिगॉन केअरफुली
तुम्हाला असं लक्षात येईल पॉलिगॉन एक्स ॲक्सिस वरनं स्टार्ट होतो आणि एक्स ॲक्सिस वरच संपतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा असेल तो विथ हिस्टोग्राम असू द्या किंवा विदाउट हिस्टोग्राम असू द्या, जो काही फ्रिक्वेन्सीचा आपल्याला डाटा दिलेला असतो, जे काही क्लासेस दिलेले असतात त्याच्यामध्ये इनिशियली फर्स्ट आणि नंतरचा एक क्लास आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो, कारण आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन एक्स ॲक्सिस वर सुरू होतो ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी 0 असते आणि एक्स ॲक्सिस वर येऊन संपतो. पहिलंच एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन होता. आता आपण प्रॉब्लेम सेट मधलं 11th एक्झाम्पल पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे बट हिस्टोग्रामवर. ठीक आहे, सो लेट्स सी दिस एक्झाम्पल. The time required for the students to do a science experiment and the number of students is shown in the following table. Show the information by histogram and also by frequency polygon. आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन एकत्र काढून दाखवायची. सो लेट्स सी टाइम रिक्वायर्ड इन मिनिट. इथे टॅब्युलर फॉर्म मध्ये आपल्याला डाटा दिलेला आहे ज्याच्यामध्ये टाइम रिक्वायर्ड इन मिनिट 20 to 22 मिनिट. नंबर ऑफ स्टुडंट इज 8. 22 to 24, number of student is 16. 24 to 26 minute, 22 student. 26 to 28, 18 student. 28 to 30, 14 student. 30 to 32, 12 students. ठीक आहे, आपल्याला हिस्टोग्राम पण काढायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पण काढायचा आहे. तुम्हाला परत एकदा रिमाइंड करते, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीचा काढत असतात पण आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे. लक्षात घ्या, इथे आपल्याला क्लास स्टार्ट होतो 20 to 22. तर आपल्याला एक क्लास एक्स्ट्रा घ्यावा लागेल प्रिसिडिंगचा, म्हणजे तो क्लास असणार 18 to 20. नंतर सुद्धा एक क्लास एक्स्ट्रा घ्यावा लागणार आहे, तो क्लास लास्ट क्लास आपला 30 to 32 आहे, आपल्याला 32 to 34 घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, आणि हे दोन्ही क्लास आपण एक्स्ट्रा घेतल्याच्यामुळे यांची फ्रिक्वेन्सी 0 असणार आहे. म्हणजे डेफिनेटली हे दोन्ही पॉईंट जे येणार ते एक्स ॲक्सिस वरच असणार. म्हणजे आपल्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनची स्टार्ट होणार एक्स ॲक्सिस वर आणि एंड पण होणार एक्स ॲक्सिस वर. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो लेट्स सी, मी इथे टेबल बनवलेला आहे क्लास 18 to 20. हा क्लास एक्स्ट्रा घेतला, याचा क्लास मार्क असणार आहे 90, फ्रिक्वेन्सी असणार आहे 0 बिकॉज दिस क्लास वी टेक ॲज अ एक्स्ट्रा. देन 20 to 22 क्लास मार्क 21, फ्रिक्वेन्सी आहे 8. 20 to 24 क्लास मार्क 23, फ्रिक्वेन्सी आहे 16. 24 to 26 क्लास मार्क 25, फ्रिक्वेन्सी 22. 26 to 28 क्लास मार्क 27, फ्रिक्वेन्सी आहे 18. 28 to 30 क्लास मार्क 29, फ्रिक्वेन्सी 14. 30 to 32 क्लास मार्क 31, फ्रिक्वेन्सी 12. एक्स्ट्रा क्लास आपला लास्ट क्लास 30 to 32 आहे, आपण एक्स्ट्रा घेतलाय 32 to 34. तर क्लास मार्क असेल 33 आणि फ्रिक्वेन्सी असेल 0. ठीक आहे, आधी आपण हिस्टोग्राम काढूयात. सो मी ऑलरेडी इथे हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढून ठेवलाय, लक्षात घ्या. आता इथे पहा, आपले जे क्लासेस आहेत सुरुवात आपण त्याचं कन्सिडरेशन 18 to 20 करतोय. सो वी गिव्ह हियर क्लिक साइन. Therefore, here 18 to 20, 20 to 22, 22 to 24, 24 to 26, 26 to 28 and so on. So, पहिला क्लास आहे 18 to 20, याची फ्रिक्वेन्सी 0च आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपल्या टॅब्युलर फॉर्म मध्ये हा क्लास नाहीये, त्याच्यामुळे हिस्टोग्राम काढायला आपण हा क्लास वापरणार नाही. आपण हिस्टोग्राम काढायला वापरणार क्लास 20 to 22, ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 21. सो 20 to 22 याची फ्रिक्वेन्सी आहे 8. लेट्स सी 8, हा बार आपण काढला 8चा. नंतरचे आहे 22 to 24, फ्रिक्वेन्सी आहे 16. लेट्स सी पुढचा ग्राफ 22 to 24, हा 16 ला एंड होतो. त्याच्यानंतरचा आहे 24 to 26, याची फ्रिक्वेन्सी आहे 22. लेट्स सी, हा बार 22 ला गेला. त्याच्यानंतर 26 to 28, याची फ्रिक्वेन्सी आहे 18. लास्ट त्याच्यानंतर आहे 28 to 30, याची फ्रिक्वेन्सी आहे 14. लेट्स सी, आणि लास्ट आहे 30 to 32, याची फ्रिक्वेन्सी आहे 12. 30 to 32 याची फ्रिक्वेन्सी आहे 12. ओके, हा मी हिस्टोग्राम काढला. आता पहा, हिस्टोग्रामवर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणं खूप सोपं असतं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनला आपला क्लास मार्क लागत असतात. आता पहा, आपण क्लास तर घेतलेली, याचा मिड पॉइंट तो असणार क्लास मार्क, ह्या क्लासचा मिड पॉइंट क्लास मार्क, ह्या क्लासचा मिड पॉइंट क्लास मार्क, ह्या क्लासचा मिड पॉइंट क्लास मार्क. तुमचे हे बार ऑलरेडी फ्रिक्वेन्सीला शो करतात. लेट्स सी 20 to 24, 22 to 24, हा बार 16 ला आहे. लेट्स सी, हा 16 ला आहे. म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी तर इथंच आहे ना, पण फ्रिक्वेन्सी विथ क्लास मार्क. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल मुलांनो,
क्लास 2 क्लासचा मिड पॉइंट क्लास मार्क त्याला हायलाइट करणार तुम्ही, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी 0, दॅट्स वाय दिस पॉइंट लाईज ऑन द एक्स ॲक्सिस. तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना तुम्ही तो क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीचा घेतात. क्लास मार्क प्रेझेंट ऑन द एक्स ॲक्सिस while your frequency present on the y axis. Here frequency 0, that's why this point lies on the x axis. म्हणजे ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट येणार 19 0. काय पॉइंट येणार 19 0. पुढचा पॉइंट असणार आहे 21 8. लेट्स सी 21. मग तुम्ही काय करणार मुलांनो, ह्या बारचा मिड पॉइंट ॲज युअर पॉइंट इथे पॉइंट करणार. तुम्ही इकडे आला तर हा 8 असणार, तुम्ही खाली गेला तर 21 असणार. ओके, परत पुढचा बार कोण आहे 22 to 24. हा बार, ह्या बारची फ्रिक्वेन्सी 60. ह्या बारचा मिड पॉइंट घेणार. हे मी प्लेन बोर्डवर ड्रॉ करते, तुम्ही जर ग्राफ पेपरवर ड्रॉ केले तर डेफिनेटली यू कॅन गेट द मिड पॉइंट. सो त्याला तुम्ही हायलाइट करणार. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट असणार आहे 23 and 60. लेट्स सी 23 and 60. बारचे फक्त मिड पॉइंट घ्यायचे आणि ऑलरेडी क्लासचा क्लास मार्क येतोच ना, तुम्ही तर बारचे मिड पॉइंट घेतला म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी पण मॅच होती आणि खालचा क्लास मार्क पण मॅच होतो. समजून घ्या. पुढचा आहे 26 to 20. त्याचा क्लास मार्क असणार 27 आणि तुमच्याकडे मधली लाईन असतेच, त्याचा मिड पॉइंट तुम्ही हायलाइट करणार. ऑटोमॅटिकली ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळणार आहेत 27 आणि 18. सो ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्ही काढणार आहात 25 and 22. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट तुमचे असणार आहेत 23 and 18. सॉरी 23 and 16. लेट्स सी हियर 16. ओके, ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत 21 and 8. सो नेक्स्ट क्लासचा हिस्टोग्राम तुमचा स्टेबल होतोय 14 ला आणि ह्या क्लासचा क्लास मार्क आहे 29. याच्या मिडलला तुम्ही हा पॉइंट हायलाइट केला. याचे कोऑर्डिनेट असणार आहे 29 and 40. नेक्स्ट पॉइंट तुमचा नेक्स्ट क्लास आहे 30 to 32, ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 12 आणि क्लास मार्क आहे 31 12. नेक्स्ट क्लास आहे 32 to 34, जो आपण एक्स्ट्रा घेतलाय. एक्स्ट्रा क्लास आपल्या कन्सिडरेशन मध्ये नव्हता, आपण एक्स्ट्रा घेतला म्हणजे डेफिनेटली त्याची फ्रिक्वेन्सी 0 असणार. सो दिस पॉइंट लाईज ऑन द एक्स ॲक्सिस अँड इट्स कोऑर्डिनेट इज 33 0. Okay, so if you join all the points with the help of scale, then this is your frequency polygon. Okay, you have to join all these points with the help of scale because scale draws a straight line and this is known as a frequency polygon. ठीक आहे, म्हणून हिस्टोग्रामवर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणं खूप सोपं असतं. आता आपण नुसता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा काढायचा ते तुम्हाला मी सांगते. हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे, कृपया ही शॉर्ट इन्फॉर्मेशन ऐकूनच पुढे जा. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या VT शिंदे क्लासेस या YouTube चॅनलवर आम्ही इयत्ता 8वी ते 10वी मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश या विषयांचे प्रत्येक चॅप्टरची अथवा भागाची स्वतंत्र प्लेलिस्ट तयार केलेली आहे. म्हणूनच त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या इयत्तेचे अथवा विषयांचे स्वतंत्र व्हिडिओज पहा, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. संपूर्ण सिलेबस आणि क्रमप्राप्त व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ऍप इन्स्टॉल करा. या ऍप मध्ये आम्ही 8वी ते 10वी मॅथ्सचा संपूर्ण सिलेबस चॅप्टर वाईज आणि सिक्वेन्स वाईज दिलेला आहे. त्याचप्रमाणे इंग्लिशचेही संपूर्ण व्हिडिओ सिक्वेन्स वाईज दिलेले आहेत. की सेट मध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहतोय आता. शो द फॉलोइंग डाटा बाय अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हियर इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज 0 to 200 rupees to 40 families. Here the number of families is our frequency. 200 to 400 rupees 300 families. 400 to 600 rupees 450 families. 600 to 800 rupees 350 families. 800 to 1000 rupees 160 families and 1000 to 1200 0 families. लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक क्लास एक्स्ट्रा पहिले घ्यावा लागेल, एक क्लास एक्स्ट्रा नंतर घ्यावा लागेल. पण इफ यू ऑब्झर्व केअरफुली, तुमचा क्लास सुरू होतोय 0 to 200, म्हणजे तुम्ही इनिशिएट 0 पासून करू शकता. मग ह्या सिच्युएशन मध्ये जर तुमचे क्लासेस 0 पासून स्टार्ट होत असतील तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला एक क्लास प्री एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही. परत लास्ट क्लास आहे 1000 to 1200. याच्यानंतर एक क्लास एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही आहे, कारण त्याचीच फ्रिक्वेन्सी 0 आहे. अँड यू नो दॅट तुमचा पॉलिगॉन एक्स ॲक्सिस वर स्टार्ट होणारच, कारण 0 to 200 आहे. क्लास 0 पासून इनिशिएट झालेत, त्याच्यामुळे एक क्लास प्री क्लास एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेस अशा फेवरेबल कंडिशन येईल असं नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन एक्स ॲक्सिस वर चालू होतो आणि एक्स ॲक्सिस वरच संपतो. पण तुम्ही क्लास ऑब्झर्व करून डिसिजन घ्यायचं आहे, सुरुवातीला एक क्लास एक्स्ट्रा घ्यायचा आहे का आणि नंतर एक क्लास एक्स्ट्रा घ्यायचा आहे का. आत्ताच्या ह्या कंडिशनला त्याची गरज नाही.
सो आपण टेबल बनवून घेऊयात, कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे, त्यासाठी आपल्याला क्लास मार्क लागणार आहेत. सो क्लासेस आहेत 0 to 200, क्लास मार्क येणार 100, फ्रिक्वेन्सी आहे 240. नेक्स्ट क्लास 200 to 400, क्लास मार्क 300, फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो 300. 400 to 600, क्लास मार्क 500, फ्रिक्वेन्सी 450. 600 to 800, क्लास मार्क आहे 700 आणि फ्रिक्वेन्सी आहे 350. 800 to 1000, क्लास मार्क असेल 900 आणि फ्रिक्वेन्सी आहे 160. 1000 to 1200, क्लास मार्क असणार 1100, फ्रिक्वेन्सी आहे 0. सो लेट्स सी. आता पहा, तुम्ही नुसते क्लास मार्क जरी घेतला तरी चालतोय. मी इथे काय सांगते समजून घ्या. मी एक्स ॲक्सिसवर क्लासेस पण घेतलेत आणि क्लास मार्क पण दाखवलेत. जर समजा नुसते क्लास मार्क घ्यायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही क्लास घ्या आणि नंतर क्लास मार्क दाखवा मध्ये, ते सोपं पडतं. हे पहा, ह्या क्लासची विड्थ आहे 200 ची. मग नुसते क्लास मार्क घेऊन किंवा नुसते क्लासेस घेऊन मिड पॉईंट शोधण्यापेक्षा आपण स्ट्रेट लिहिलंय 1 centimeter is equal to 100 rupees because it is electricity bill. कळतंय? 0 to 100, 100 to 200, 200 to 300, 300 to 400, 400 to 500. रेड कलर मध्ये जे दाखवले ते तुमचे क्लासेस आहेत. 200 to 400, 400 to 600, 600 to 800, 800 to 1000, 1000 to 1200. ओके. आणि ब्लॅक कलर मध्ये जे दाखवलेत ते तुमचे क्लास मार्क आहेत. ठीक आहे, जे तुम्हाला कळायला सोपे जातील. मग तुम्ही जे इथं पाहिलं तर तुम्ही क्लास घेऊन एक्स ॲक्सिसवर आपले क्लास मार्क झाले आणि क्लास पण झाले. वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे फ्रिक्वेन्सी घ्यायची. इफ यू ऑब्झर्व द फ्रिक्वेन्सी, ती मोठी मोठी आहे. मग आपण काय केलं, तुम्हाला हवं असेल फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जरा मोठा काढायचा असेल, तुम्ही 1 centimeter = 50 पण घेऊ शकता. पण लक्षात घ्या, एका लाईनची किंमत मग 5 होती. मग कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला डिफिकल्ट जातं. सो इन्स्टेड ऑफ दॅट यू हॅव टू कन्सिडर 100. स्केल घेताना कॅल्क्युलेशन पण ॲक्युरेट आले पाहिजे याचा विचार करा. तुमच्या काही काही फ्रिक्वेन्सी 240 आहेत, मग एका लाईनची किंमत जर 5 असेल तर तुम्हाला 200च्या पुढे किती लाईन घ्याव्या लागतील? 8 लाईन्स घ्याव्या लागतील. सो दिस इज अ लिटिल बिट कॉम्प्लिकेटेड आणि तुमचा आन्सर पण रॉंग येऊ शकतो. ठीक आहे, इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन छोटा झाला तरी हरकत नाही, पण ॲक्युरेट येतो. दॅट्स वाय यू हॅव टू कन्सिडर 1 centimeter इज इक्वल टू 100 फॅमिलीज. ओके. आणि एक्स ॲक्सिसवर घेतले 1 centimeter इज इक्वल टू 100 रुपीज. आता बाई ते क्लिक साईनची गरज नाहीये, कारण तुमचं युनिक झालं 0 to 100, 100 to 200. दॅट्स वाय हे आपण इथे क्लिक साईन दिलेलं नाही. आता आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू. आपल्याला फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. आता क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी 100 एक्स ॲक्सिसवर आणि 240 वाय ॲक्सिसवर. सो हिअर 100, हे 200 आणि त्याच्या पुढची लाईन दॅट इज युअर फर्स्ट पॉईंट, त्याची कॉर्डिनेट्स असणार आहे 100 and 240. ओके. पुढचा पॉईंट 300 to 300, हे 300 आणि तुमचा हा पॉईंट पण 300चा. लेट्स सी. ॲक्च्युली हा ग्राफ पेपर नाही आहे मुलांनो, त्याच्यामुळे माझे थोडे व्हेरिएशन्स होतील. तुम्ही ज्यावेळेस ग्राफ ड्रॉ करता यू यूज ग्राफ पेपर, दॅट्स वाय यू हॅव मोर ॲक्युरेसी. देन 500, 450, एक्स ॲक्सिसवरचे 500 आणि वाय ॲक्सिसवरचे 450. लेट्स सी हिअर. The coordinate of this point is 500 and 450. Next point 700, 350. Here 300 आणि ही 350. त्याला आपल्याला 700 साठी वापरायचे. Okay, this is your 700. The coordinates is 700, 350. Okay. Next 900, 160. Here 900, 160 कुठे येणार? 100 च्या पुढे 5 लाईन्स, 150 पुढची एक लाईन्स. सो लेट्स सी. Here you are 900. The coordinates is 900 and 160. And last one 1100. The frequency is 0. That means this point lies on the x-axis. So here, okay. The coordinate is 1100 and 0 because y coordinate is absent here. So in this way I draw the all points. Now हे सगळे पॉइंट आपल्याला स्केलनी जॉईन करायचे. आता पहा, तुम्ही रँडमली फक्त हे नाही करणार, तुम्ही 0 पासून स्टार्ट करणार, बिकॉज यू नो दॅट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन स्टार्ट फ्रॉम एक्स ॲक्सिस अँड एंड ऑन द एक्स ॲक्सिस. इन दिस वे आय जॉईन ऑल द पॉइंट्स. लेट्स सी. एक्स ॲक्सिसवरनं स्टार्ट झाला आणि एक्स ॲक्सिसवरच संपला. दिस इज अवर रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. सोपा आहे. क्लास घेतले, क्लासच्या मध्ये क्लास मार्क घेतला आणि क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी यांचे ग्राफ काढला. प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये
तुम्ही शिकलाच होता पॉईंट कसे प्लॉट करायचे, तर तुम्हाला हवं असेल तुम्ही एक्स्ट्रा टेबल फॉर्म करू शकता इथं पॉईंट्स. आता पॉईंट्सला तुम्ही कसं नाव देणार, 100 240, पुढचा पॉईंट असेल 300 300, पुढचा पॉईंट असेल 500 450, असे पॉईंट तुम्ही घेऊ शकता 100 to 40, बट इट्स इनफ फॉर अस. याच्यावरनं सुद्धा आपण प्रॉपरली काढू शकतो.